नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या बीइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे इयत्ता 12वीची युनिट टेस्टची जी काही आपली क्वेश्चन पेपर असणार आहे ते मी तुम्हाला आज PDF स्वरूपात देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। मित्रांनो, हे क्वेश्चन पेपर 25 मार्काचे असणार आहे आणि यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो 1.5 तास, म्हणजेच 1 तास 30 मिनिटे। तर मित्रांनो, चला बघून घेऊया ही प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ती। यामध्ये तुम्हाला सेक्शन ए दिला आहे। सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 दिला जातो आणि हा क्वेश्चन 1 4 मार्कासाठी असणार आहे। क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला ए दिलेला आहे। ए मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत। चारही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि चारही प्रश्नांना 1-1 मार्क असणार आहे। त्यानंतर क्वेश्चन 1 मधील बी दिलेला आहे। बी हा तुम्हाला 3 मार्कासाठी असणार आहे आणि इथे तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि हे 3 प्रश्न प्रत्येकी 1-1 मार्कासाठी असणार आहेत। त्यानंतर येतो सेक्शन बी। सेक्शन बी मध्ये क्वेश्चन 2 दिलेला आहे आणि या क्वेश्चन 2 मध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। त्यापैकी तुम्हाला 4 सोडवावे लागतात आणि यामधील प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे। असा क्वेश्चन 2 हा 8 मार्काचा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, येथे सेक्शन सी दिलेला आहे। सेक्शन सी मध्ये क्वेश्चन 3 दिलेला आहे आणि क्वेश्चन 3 मध्ये 3 सब क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 2 सोडवाव्या लागतात। यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कासाठी असणार आहे। त्यामुळे सेक्शन सी हा एकूण 6 मार्काचा असणार आहे। त्यानंतर येतो सेक्शन डी। सेक्शन डी मध्ये क्वेश्चन 4 दिलेला आहे आणि त्या क्वेश्चनला सब क्वेश्चन 1 आणि 2 दिलेले आहेत। त्यामधील तुम्हाला फक्त 1 क्वेश्चन सोडवावा लागतो आणि हा 1 क्वेश्चन 4 मार्कासाठी असणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर काही क्वेश्चन पेपरच्या रिलेटेड शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याचप्रमाणे मित्रांनो, या क्वेश्चनची PDF फाईल ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। त्याला कोणताही पासवर्ड नसणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत।